अँड्रॉपल्स अँड द लायन याच्यावर आपण चिटचॅट पाहू मित्रांनो. पहिला प्रश्न आहे, हॅव यू एव्हर हेल्प एनीवन और व्हाय? तुम्ही कधी कोणाला मदत केली आहे का आणि का? याचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. येस नो टाईपमध्ये याचं उत्तर येतं. हॅव जर सुरुवातीला असेल, कुठलंही सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला असेल, त्याला आपण येस नो ने सुरुवात करतो. येस, बिकॉज हेल्पिंग टू द अदर्स गिव्ह द हॅपीनेस. आपण जर इतरांना मदत केली तर आपल्याला आनंद मिळतो, आनंद. ओके, या पद्धतीने आपण उत्तर देऊ शकतो. आपण याचं पूर्ण वाक्यात उत्तर देऊ शकतो. येस, आय हॅव एव्हर हेल्प टू एनीवन, आपण असं बोलू शकतो. त्याच्यानंतर हाऊ डिड यू हेल्प हिम? तुम्ही त्याला कशी मदत केली? ओके, मग आता एखाद्या व्यक्तीला आपण मदत केलेली आहे, मग ती कशी केलेली आहे? मग आता इथे मी उत्तर दिलेलं आहे, आय क्रॉस अ रोड विथ द ब्लाइंड मॅन. मी एका आंधळ्या व्यक्तीला रोड क्रॉस करून दिला आहे. ओके, या पद्धतीने आपण उत्तर देऊ शकतो. तुम्हाला जे असेल ते तुम्ही लिहू शकतात, प्रॉब्लेम नाही, कारण की हे चिटचॅट आहे. चिटचॅट म्हणजे गप्पा गोष्टी, तुम्ही आणि तुमच्या मित्रासोबत केलेल्या गप्पा गोष्टी याच्यात आपल्याला दर्शवायच्या आहेत. ओके, हॅज एनीवन एव्हर हेल्प यू इन युअर नीड? कोणी तुमच्या गरजेमध्ये मदत केली आहे का तुमची? मग इथे तुम्हाला केली असेल मदत तर येस म्हणायचंय, आणि केली नसेल तर नो म्हणायचंय. मग आपण येस म्हटलं. येस, माय फ्रेंड हेल्प मी इन माय नीड, आपण असं बोलू शकतो. ओके, इथे तुम्ही लिहून घ्या. फक्त मी येस लिहिलेलं आहे, तुम्ही लिहून घ्या. येस, माय फ्रेंड नीड माय फ्रेंड हेल्प मी इन माय नीड. ओके, हाऊ डिड यू फेल्ट ॲट दॅट टाइम? ज्यावेळेस तुमच्या मित्राने तुम्हाला मदत केली त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं? हाऊ डिड यू फेल ॲट दॅट टाइम, त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं? ओके, त्याचा आन्सर आहे आय फेल्ट दॅट एव्हरीवन कॅन हेल्प यू. मला असं वाटतं की सर्वजण मदत करू शकतात. किंवा इथे असं म्हणू शका, आय फेल दॅट एव्हरीवन कॅन हेल्प अदर्स. अदर्स लिहून घ्या, हा यूच्या जागेवरती अदर्स लिहून घ्या. ओके, थोडी मिस्टेक झाली. ओके, हाऊ डिड यू शो युअर ग्रॅटिट्यूड टू हिम? हाऊ डिड यू शो युअर ग्रॅटिट्यूड टू हिम? तुम्ही त्याला तुमची कृतज्ञता कशी दर्शवली? म्हणजे ज्याला मदत केली त्याला कृतज्ञता कशी दर्शवली? मग उत्तर तुम्ही देऊ शकतात, आय हेल्प दॅट पर्सन इन देअर बॅड कंडिशन. मी त्याच्या वाईट परिस्थितीमध्ये त्याला मदत केली. याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडू शकता. इट इज द पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स, हे तुम्हाला विचारलेले आहे. तुम्हाला आन्सर तुमच्या पद्धतीने मांडू शकतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. डिस्कस विथ युअर बेचमेट ॲट द राईट डाऊन द नेम्स ऑफ एनी 5 स्टोरीज ऑफ ब्रेवरी दॅट यू हॅव द रीड. also name the brave hero heroine of the story. ओके, तुम्ही ज्या काही पुस्तक स्टोरी वाचल्या असतील त्याच्या नायकाचं किंवा नायिकाचं तुम्हाला नाव आणि त्या पुस्तकाचं नाव लिहायचं आहे. ओके, तर आपण पाहू. पहिला आहे आपण जंगल बुक. हे मोगली इथे नायक आहे आणि बुक्स, जंगल बुक्स हे पुस्तकाचं नाव आहे. ओके, त्याच्यानंतर रॉबिन हुड. रॉबिन हुड हे एक मूवी पण आहे आणि त्याच्यानंतर बुक्स पण आहे, आणि त्याचा नायक कोण आहे? रॉबिन हुड. ओके, त्याच्यानंतर सिम्बाद. सिम्बाद ही एक मूवी पण आहे आणि त्याचा नायक सिम्बाद आहे. ओके, त्याच्यानंतर बालवीर हनुमान. सगळ्यांनाच माहिती असेल बालवीर हनुमान, त्याचा नायक हनुमान आहे. ओके, आता आपण नेक्स्ट पाहू. कम्प्लीट द फॅक्ट्स अबाउट लायन्स चुझिंग द फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. आपल्याला रिकामा जागा भरायच्या आहेत. चूज द करेक्ट वन. या 3 ऑप्शन मधनं एक भरायचा आहे, इथे ऑलरेडी भरून ठेवलेले. ओके, तर पाहू. लायन्स आर कॉल्ड किंग ऑफ जंगल. सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. ओके, किंग, लॉर्ड नाही म्हणत, देव नाही म्हणत आपण त्याला, एम्पायर बी नाही म्हणत, मालक असतो का तो? नाही. द लायन बिलॉंग टू द कॅट फॅमिली एनिमल. लायन हा कॅटच्या प्रजातीतला आहे. लायन्स आर carnivorous animal. Lions carnivorous animals. Male lion have the manes around their neck, but lioness do not have it. Okay. ओके, मेल लायनला अराउंड म्हणजे आजूबाजूला केस असतात खूपच मानेवरती, परंतु फिमेलला नसतं. ओके, त्याच्यानंतर अ ग्रुप ऑफ लायन इज कॉल्ड द प्राईड. लायनचा घोळकाला काय म्हणतो? प्राईड. ओके, द लायन्स अटॅक ओनली वेन दे आर हंग्री. लायन्स अटॅक तेव्हाच करतात जेव्हा ते भुके.
Hello student, today I am going to teach you the lesson of Androcles and the Lion. 8th स्टँडर्डचा लेसन आहे सेकंड. चला तर मग आपण सुरुवात करूया. Long, long ago there lived a kind, gentle and courteous man called the Androcles. But he had a very cruel master. In those days, kings, nobles, and others wealthy men use poor people as their souls. Androcles was a very slave. Androcles was a slave. The slaves were forced to work of their master. They had to do what their master told them. They had no freedom, no rights, even when they were unhappy with their master. They could not leave him. They were bound by law to obey their master, however wicked the might be. ओके, आता याचा हा पॅसेजचा पण मिनिंग समजून घेऊ मित्रांनो. खूप खूप वर्षापूर्वी एक दयाळू, प्रेमळ, विवेकी व्यक्ती होता. ओके, हा. परंतु ही हॅड अ व्हेरी क्युरल मास्टर. त्याचा जो मालक होता तो खूप निर्दयी होता. ओके, इन दोज डेज, त्या दिवसांमध्ये ना, ज्या काळीची गोष्ट आहे त्या काळामध्ये किंग, नोबेल्स, जे राजे, श्रीमंत लोक राहायचे, त्यांच्याकडे काही लोक गुलाम असायचे. अँड्रोकल्स वॉज अ स्लेव. अँड्रोकल्स बी त्याचप्रमाणे गुलाम होता. द स्लेव्स वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर. आणि जे गुलाम असायचे ते त्यांच्यावाल्या मालकांसाठी काम करायचे. ओके, दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर टोल्ड देम. त्यांना तेच करावं लागतं जे त्यांचे मास्टर म्हणजे त्यांचे मालक सांगत असत, मास्टर सांगत असत. ओके, इवन वेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर. जरी ते अनहॅपी असले कामामध्ये त्यांच्या मालकासोबत, तरी पण त्यांना ते काम करणं भाग असायचं. They could not leave him. They were bound by law to obey their master, however wicked he might be. ओके, आता याच्यामध्ये त्यांना ज्या गोष्टी करायच्या त्या बंधनकारक असायच्या. ओके, हा, दुसरं सेकंड पॅसेज पाहू. Androcles did not like this heartless, wicked master. His master swore his slave and often whispered them. Androcles left that even death was better than serving such a master. He kept looking out for a good opportunity. At the first chance he got, he escaped from the clutches of his cruel master. Androcles did not like heartless. त्याला या गोष्टी आवडत नव्हता. निर्दयी, निष्ठुर मालक आवडत नव्हता. तो गुलामांना उपाशी ठेवत असे, आणि चापकाने सुद्धा मारत असे. अँड्रॉकल्स या इथून निघायच्या संधी शोधत होता. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी शोधत होता, आणि त्याला तो चान्स मिळाला. आणि ही इस्केप म्हणजे पळून गेला. द क्लचेस ऑफ द क्युरल मास्टर. त्या मास्टरच्या कचाड्यातून सुटून तो पळाला. ओके, आता नेक्स्ट पॅसेज पाहू आपण. Now, although Androcles had thus run away, he was not a crowd. He took shelter in the forest. He was not afraid of the wild beasts that roam the forest. He did not mind that he had no roof over his head. He was happy that he was free as a bird to go whatever he wished. आता या पॅसेज मध्ये म्हटलं गेलं आहे, Androcles Now although Androcles had thus run away, म्हणजे तो पळून गेलाय. He was not a crowd, तो भित्रा नव्हता. He took shelter in his forest. फॉरेस्ट म्हणजे आता त्याला तर स्वतःचं घर नव्हतं. मग तो जे फॉरेस्ट जंगलात असायचं, जंगलाचं छत म्हणजे त्याचं एक प्रकारचं घराचं छत असायचं, म्हणजे आकाश वगैरे. ही वॉज नॉट अफ्रेड टू वाईल्ड बीट्स. तो जंगली प्राण्यांना सुद्धा घाबरत नव्हता. दॅट्स रोम्स द फॉरेस्ट. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड अ रूफ ओव्हर हिज हेड. त्याला हे पण त्याच्या डोक्यात नव्हतं की आपल्या
One day, as he was wandering in the forest, he suddenly came to face with a lion. His first reaction was to turn and flee, but then he saw that the lion had not moved. On seeing him, it's a neither growled for nor roared. In fact, he stooped at him patiently, as if he was in a great pain. आता याच्यामध्ये एके दिवशी तो जंगलात फिरत असताना भटकत असताना तो वाघाच्या समोरासमोर आला आणि त्याला वाटलं की इथून पळून जावं, परंतु त्याने बघितलं की सिंह हा गुरगुरत नाही आहे, डरकाळी फोडत नाहीये. त्याच्या लक्षात आलं किंबहुना याला काहीतरी पेन असावा, काहीतरी इजा असावी, काहीतरी त्रास असावा, म्हणून तो आता पुढे पाहू आपण तो काय करतो. अँड्राकस paused, then he moved very cautiously towards the lion step by step. The lion roared and whispered, "Please help me." Its eyes seems to say. आता जे ते त्याने त्याच्याकडे बघितलं, म्हणजे त्याच्या दिशेने तो स्टेप बाय स्टेप गेला थोडा पुढे आणि त्याने बघितलं की ते वाघाचे पेन जणू काही त्याच्या डोळे सांगत होते की त्याला काहीतरी मदत पाहिजे. प्लीज हेल्प मी, तो मदत मागत आहे. When Androcles drew near, the lion lost its heard and began to lick its paw. Then Androcles saw that lion paw was wounded, sore, and swollen. On closer took the Androcles noticed that a big thorn had the pieces of the lion's toes. So this is the cause of the lion distress, though Androcles. आता याचा मिनिंग पाहू आपण. Androcles paused, then moved very cautiously. आपण ते बघितलं. ओके, इथे होतो आपण. When Androcles drew near the lions. अँड्रॅकॉल्स जवळ पोचला तेव्हा त्याचे सिंहाचे डोके खाली वळले आणि आपला पंजा चाटायला सुरुवात केली. जेव्हा त्याला दिसले सिंहाचा पंजाला जखम झाली होती आणि तो सुजला होता, त्याने जवळ जाऊन पहिल्यांदा अँड्रॉकल्सला दिसले की एक मोठा काटा त्याच्या एका बोटात घुसला आहे. सिंहाच्या वेदनेने हे कारण आहे. अँड्रॉकल्स स्वतःशी पुटपुटला, स्वतःशी बडबड केली त्याने. ओके, त्याच्यानंतर आपण पुढचा मेसेज पाहू. Summoning of all the courage, Androcles stretches his hand slowly towards the injured paw. He was afraid that the lion would attack him if he touched his swollen paw, but the lion seemed to understand his good intention. Okay, त्याचा आपण अर्थ पाहू. आपले सगळे धैर्य एकवटून अँड्रॉकल्स आपला हात हळूच जखमी पंजाकडे नेला. सिंहाच्या दुखणाऱ्या पंजाला हात लावला तर तो आपल्याला हल्ला करील की काय अशी त्याला भीती वाटत होती, पण सिंहाला त्याचा हेतू कळला असावा म्हणून सिंहाने त्याला म्हणजे काहीच इजा केली नाही. चला पुढे पाहू आपण. Androcles took the paw in his left hand. Androclesने त्याच्या डावा हातात पंजा घेतला. ओके, he pushed out the thorn, then tearing the piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. Androcles remained with the lion till he could walk again. He would hunt in the forest and share his food with the helpless beast.
Every day he would clean and dress the lion's wound. Soon the lion was able to move about many times. It followed the Androcles whatever he went. ओके, आता याचा या दोघं पॅराग्राफचा आपण अर्थ पाहू. अँड्रकल्स ने सिंहाचा पंजा आपल्या डाव्या हातात घेतला. ओके, आणि त्यातला काटा काढला आणि अंगावर कपड्याचा एक तुकडा फाडून त्याने पट्टी लावली त्या सिंहाला. ओके, सिंहाच्या जखमावरती पट्टी बांधली आणि काय आश्चर्य आणि कृतज्ञ व्यक्त करणाऱ्या सिंहाने त्याचा हात चाटला. ओके, जो सिंह होता त्याने त्याला लाडाने हात त्याचा चाटला, ज्याने त्याला मदत केली. कोणी? अँड्रकल्सने. ओके, सिंहाला पुन्हा चालता येईपर्यंत अँड्रकल्स त्याच्या जवळ राहिला. तो जंगलात जाऊन शिकार करीत असे आणि त्या असहाय्य सिंहाला आपले अन्न वाटून खाई. सिंहाची जखम स्वच्छ करून तो रोज त्याला मलमपट्टी करीत असे. लवकरच सिंह हा फिरण्यायोग्य झाला. बरेचदा अँड्रकल्स जिथे जाई तिथे तो सुद्धा जात असे. ओके, व्हॉट एव्हर ही वेअर ही वेंट. ओके, अँड्रकल्स जिथे जायचं तिथे तो जात असे. इन द meanwhile Androcles master and complained to the authorized that his slave Androcles had run away. Soldiers were went in all directions to capture the Androcles. The search for him high and low but couldn't find him. At the last they come to forest where the Androcles live. Okay, दरम्यान अँड्रकलच्या मालकाने आपला गुलाम पळून गेल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांना केली. अँड्रकल्स पकडून आणण्यासाठी सर्व दिशांना सैनिक पाठवले गेले. त्यांनी कसून शोध घेतला पण काही ठाव ठिकाणा लागला नाही. अखेरीस अँड्रकल्स राहत होता त्या जंगलात आले. ओके, It is so happened that Androcles had gone out alone that while the lions rest near the cave, both of them fell into the hands of the soldiers. The soldiers took them back to the city. They put Androcles in the chains and in the prisons the lion was caged. In those days, people who were found to be the guilty of the serious crime were fed to wild beasts as the punishment. Running away from one's master was a very serious crime at that time. Therefore, Androcles too was to be thrown to be the wild beast. Okay, त्याचा मिनिंग पाहू. असे झाले की नेमकं अँड्रकस एकदा बाहेर गेला. सिंह गुहेच्या बाहेर विश्रांती घेत होता. त्यामुळे ते दोघेही सैनिकांच्या तावडीत सापडले. सैनिक त्यांना घेऊन शहरात परतले. त्यांनी अँड्रकसला साखळीने बांधून तुरुंगात डांबले आणि सिंहाला पिंजऱ्यात कोंडले, असं त्याचा मिनिंग आहे. त्याच्यानंतर खालच्या पॅसेज मध्ये इन दोज डेज, त्या काळी गंभीर गुन्हा केलेल्या माणसाला शिक्षा म्हणून जंगली प्राण्याच्या तोंडी दिले जाई. आपल्या मालकापासून पळवून जाणे हा अतिशय गंभीर गुन्हा समजला जाई. त्यामुळे अँड्रॉकसला ही जंगली प्राण्याच्या तोंडी देण्यात येणार होते. ओके, On the appointed day, the emperor arrived at the circle and took his place. The crowd cheered loudly. The emperor blew the trumpet and Androcles was brought into the arena. His chains were unbound. He felt weak, had dismayed. Okay. He was certain that this was the last day of his life. एके दिवशी राजा सरकेच्या स्थळी आला आणि उपस्थित समुदायांचा एकच जल्लोष केला.
की अँड्रोकस रिंगणात आणण्यात आले, त्याच्या साकड्या सोडवण्यात आल्या. तो अशक्त, दुःखी, कष्टी दिसत होता आणि त्याने विचार केला होता की माझा आयुष्यातला हा माझा लास्ट दिवस आहे. ओके, कारण की हे का घडणार होतं, कारण की त्याला एका जंगली प्राण्याच्या समोर आणण्यात येणार होतं. जंगली प्राणी त्याला खाणार होता, अशी त्या स्टोरीची कथा आहे. ओके, पाहू आपण. At the opposite end, a gate was the rise, and a Voracious lion was released into the arena. एरेना म्हणजे एक सर्कस म्हणतो आपण, जिथे लोक जमतात, ऑडियन्स जमतं, मध्ये लोक असतात. ओके, ह्या तो एक कार्यक्रम असायचा पूर्वीच्या काळी. जेव्हा एखाद्या व्यक्तीने काही गुन्हा केला असेल, त्याला प्राण्याच्या अन्न म्हणून त्याला सोडण्यात यायचं तिथे त्या सर्कलमध्ये, आणि वर एक पब्लिक गंमत पाहायची. ओके, असं काही असतं. पिक्चरमध्ये, मूवीमध्ये बघितलं असेल तुम्ही. इट हॅड बीन kept hungry to make it more ferocious. Androcles was filled with fear, but he put up a brave front. The lion saw Androcles and rushed forwards him, bounding and the roaring, but suddenly it stopped its track. Then it moved slowly forward, all its rage seemed to have the melt. Androcles saw his too. Each friend recognized the others. ओके, आता या पॅसेजचा अर्थ पाहू आपण. ओके, विरुद्ध बाजूचा दरवाजा उघडण्यात आला आणि तेथून एक क्रूर भयंकर सिंहाला रिंगणात पाठवण्यात आलं. ओके, रिंगणात पाठवण्यात आलं. त्यामुळे अनेक दिवस त्याला उपाशी ठेवलं होतं. अतिशय चिडलेला भीतीने अँड्रोकल्स ग्रासून टाकले, मात्र तरी त्याने धैर्य सोडले नाही. धैर्य सोडले नाही. पुढे पाहू आपण. द लायन सॉ अँड्रोकल्स रश फॉरवर्ड हिम, बाउंडिंग अँड रोरिंग. जसंही त्याने लायनने अँड्रोकल्सला बघितलं, तो गर्जना करायला लागला, गुरगुरायला लागला. बाउंडिंग म्हणजे गुरगुणे, रोरिंग म्हणजे गर्जना करणे. बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक्स. आणि अचानक तो स्टॉप झाला. देन इट्स मूव्ह स्लोली फॉरवर्ड. आणि हळूहळू तो पुढे जाऊ लागला. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. अँड्रोकल्स सॉ हिज टू इच फ्रेंड रिकॉग्नाइज द अदर्स. ते एकमेकांना ओळखून घेतलं त्याने की हा माझाच मित्र आहे. त्याने त्याला जंगलात मदत केली होती, त्याच्या पायात काटा घुसला होता, तोच तो सिंह असतो. दोघं एकमेकांना ओळखतात. टू एव्हरीवन amazement, the lion bounded towards Androcles again, but when it's reached him, it began to purr and rub his nose against him. Androcles hugged the lion. He wept with relief and joy. आता पहा, अँड्रोकसला पाहता क्षणी सिंह गुरगुरत वेगाने झेपावला आणि अचानक तो थबकला आणि सावकाश पुढे जाऊ लागला. त्याला सगळा आवेश, आक्रमकता नाहीशी झाली. अँड्रोकल्स आणि ते दोघांनी एकमेकांना ओळखले. सिंह पुन्हा अँड्रोकल्सकडे जवळ हळूहळू जाऊ लागला आणि ते पाहून सर्व जनता आश्चर्यचकित झाली. अँड्रोकल्स सिंहाला मिठी मारली आणि मोकळे मनाने, आनंदाने रडू लागले. दे आर क्राईंग. ओके, द लायन सॉ अँड्रोकल्स अँड रश्ड फॉरवर्ड. हे झालं आपलं बहुतेक. ओके, टू एव्हरीवन अमाउंट्स the audience, including the emperor, watched these tender sign in great wonder. People begin to cheer Androcles and asks for his release. The emperor asks Androcles to explain the lion's strange behavior. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. He ordered that Androcles should be set free. He would no longer be a slave. When the emperor asked Androcles what others reward he would like, Androcles replied that the emperor asked Androcles what other the reward he would like. जो मालक होता त्याने विचारलं, तुला अजून काय रिवॉर्ड पाहिजे, काय बक्षीस पाहिजे.
त्यावेळेस अँड्राकल आस्क्स टू सेट द लायन फ्री, आणि अँड्राकल्सने सांगितलं की मला लायन मोकळा हवा, लायनला पण मुक्त करा, सिंहाला पण मुक्त करा. ओके, राईट इन युअर ओन वर्ड 3-4 सेंटेन्स अबाउट इच ऑफ द फॉलोइंग. चला आता बघूया आपण. द कंडिशन्स ऑफ स्लेव्स इन द ancient Rome. Okay, ancient Rome. Condition of the slaves in ancient Rome was the miserable. They were treated very badly. They did not have any rights. They had to do whatever their master ordered them to do. And if any of slaves did not some crime, he was given the severe punishment. ओके, आता कंडिशन होती तिथे कोणाची, कंडिशन स्थिती होती कोणाची, आता गुलामांची. त्या गुलामांना काय केलं जायचं, त्यांना ट्रीट केलं जातं व्हेरी बॅडली, खूपच बॅडली म्हणजे खूपच वाईटपणाने त्यांना ट्रीट केलं जायचं. त्यांना त्यांच्याकडे काहीच अधिकार नव्हते, राईट्ससार तिथे अधिकार आहे. दे हॅड टू डू व्हॉट एव्हर देअर मास्टर ऑर्डर, त्यांना तेच करावं लागत होतं जे त्यांचे मास्टर सांगत होता. इफ एनी ऑफ स्लेव डिड नॉट सम क्राईम, ही वॉज गिवन सर्वर पनिशमेंट. एखाद्यास म्हणजे गुलामाने काही चुकी केली असेल तर त्याला पनिशमेंट, शिक्षा मिळत होती. ओके, पुढचं क्वालिटीज ऑफ द अँड्राकल्स. अँड्राकल्सच्या काय काय क्वालिटी होत्या. ओके, अँड्राकल्स वॉज अ व्हेरी नाईस मॅन. अँड्राकल्स हा खूप छान व्यक्ती होता. ही हॅड अ सॉफ्ट हर्ट अँड वॉज ऑलवेज रेडी टू हेल्प अदर्स. तो खूप सॉफ्ट हृदयाचा होता आणि तो केव्हाही तत्पर राहायचा इतरांना मदत करण्यासाठी. ही वॉज व्हेरी पेशन्स. तो खूप संयमी सुद्धा होता. ही हॅड अंडरगॉन ऑल द हार्डशिप्स. ही वॉज ऑल्सो व्हेरी करेजियस टू ट्राय टू सेट हिज लाईफ फ्री. तो त्याच्या जीवनाला मुक्त करण्यासाठी, तिथून पळून जाण्यासाठी खूप सारे प्रयत्न करत होता, हिम्मत करत होता. ओके, त्याच्यानंतर पुढे पाहू. इवन वाईल्ड ॲनिमल कॅन बी अवर फ्रेंड्स. म्हणजे आपले फ्रेंड्स जंगली प्राणी सुद्धा असू शकतात. ओके, फ्रॉम द लेसन वी कॅन से दॅट इवन वाईल्ड ॲनिमल कॅन बी अवर फ्रेंड इफ वी डू नॉट टीज देम और harass them. They will be not harm anyone. They can understand the love and the affections given by the human beings and they return the same. जे प्राणी असतात ते काय असतात, ते सुद्धा आपले फ्रेंड बनू शकतात. ते सुद्धा म्हणजे आपल्यावरती प्रेम करू शकतात. टीज फ्रॉम देम, त्यांना आपण कधीच त्याला त्रास द्यायचा नसतो. ते टीज म्हणजे चिडवणे असतं, पण इथे त्रास देणे घेऊ आपण. ओके, विल नॉट हार्म एनीवन. ते सुद्धा कोणाला नुकसान नाही करत. दे कॅन अंडरस्टँड द लव. ते प्रेमाला ओळखू शकतात, समजू शकतात. अफेक्शन म्हणजेच प्रेम, लव म्हणजे पण प्रेम. ओके, गिवन बाय ह्युमन बीइंग्स अँड द रिटर्न द देम. म्हणजे मानवाकडून त्यांना भेटतं तेच ते मानवांना परत करतात. आपण प्रेम दिलं तर तेही आपल्याला म्हणजे चांगले ट्रीट करतात, चांगली वागणूक देतात. ओके ओके, आता इथे फिनिश झाला. ओके मित्रांनो, तुम्हाला कळलं असेल. आय होप यू विल अंडरस्टँड प्रॉपर. ओके, बाय देन.